या आज करूया एक्सपेरिमेंट. तुम्हाला आवडतो का एक्सपेरिमेंट करायला आणि तुम्ही घरी करता का? कमेंट करून नक्की सांगा. छान कणस घ्यायची, उकडून घेतली होती मी. तुम्ही जशी हवी तशी घेऊ शकता. त्यामध्ये बेसन टाकायचं, कॉर्नफ्लॉवर टाकायचं, मिरची टाकायची, नंतर हिरवी मिरची टाकायची, लाल मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं. मीठ दाखवायचं मी इथं विसरली. आणि छान मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत, सगळा मसाला लागत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करायचं. पाणी टाकायचं आणि पाणी एकदाच टाकायचं नाही. पाणी हळूहळू टाकत ते घट्टसर होतं तोपर्यंत मिक्स करायचं. आणि मला इथे मिक्स करायला खूप जास्त आवडत होते. ते खूप छान झालं होतं. तेल गरम करायचं, भजी सोडायची आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, भजी आतपर्यंत शिजेपर्यंत आणि एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत तेलात तळून घ्यायची. तुम्हाला जितकी भजी करायची तुम्ही तितकी भजी करू शकता, तुम्हाला सूट आहे. आणि मी इथं थोडीशीच केली होती कारण की मी एक्सपेरिमेंट करत होते, मी पहिल्यांदाच बोलली. आणि मग छान भजी सर्व करायची. त्यावरती चाट मसाला टाकायचा. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता आणि मस्त खायचं जर तुम्हाला आवडली असेल तर. कारण की आमच्या इथे ही भजी बिलकुल आवडली नाही, कोणीच खाल्ली नव्हती, कोणीच हात लावली नव्हती. का कोणास ठाऊक, आमच्या इथे विचित्र माणसं राहतात. त्यांचं टेस्ट म्हणजे एकदम विचित्र आहे. त्यांना आवडलीच नाही. मी किती असं जबरदस्ती खाऊ घातले तरी पण ते खात नव्हते. एवढी पण माणसं असतात का यार. एवढी पण भाजी खराब झाली नव्हती माझी, छान झाली होती. मला तर थोडीफार आवडली. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.